गुड मॉर्निंग गाईज. तर आता तेजसनी तोंड केलेलं आहे काळं, असं बारीक केलंय. काळं तर आधीपासून असतं, केलंय आता बारीक करतोय. सांग काय करायचंय तुला आता जिंदगीत, सांग ना. PS5 शोधतोय पण मिळतच नाही. किती दुकान आमच्या मागे क्रोमा आहे बघा, त्या क्रोमात आता आम्ही गेलो होतो, त्यांच्याकडे नाही आहे. आणि कालपासून किती दुकानं भेटले, किती ठिकाणी फोन केलेत. आता तिथं फोन नाही लागले, तिथं जाऊन बघतोय आहे का नाही अवेलेबल. पण जब इसका PS5 लेने का टाइम आया तो फिकर भी नहीं है. हा ना, 0 चान्स. तरी आता जाऊया आपण बाणेरला. काय नुसतं फिरत राहायचं बरं, तेरा टाइम नहीं आया है. कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्याला वाटतं याचा PS5 चा टाइम आलेलाच आहे, आता घ्यायचंच काही पण झालं तरी. काय करणार, थांब एका ठिकाणी कॉल करून बघतो मी. ग्रँड हायस्ट्रीटला कॉल करून बघू ना. का घ्यायचंय रे पण तुला PS5? GTA 6 येणार आहे. बाणेरला आलोय आणि बाणेरला पण स्टॉप नाहीये. कुठे गेलं काहीतरी कुठेच नाहीये. ते पण नाहीये. आता मला नाही माहिती आता काय करावं लागेल. तेजी कुठे चाललोय आपण आता? औंधला जाऊन बघूयात ना. औंध? हे काल बसणं नुसतं फिरतोच आहे. आता कोण जाईल विचारायला? चल ब्रो. नाहीये यांच्याकडे पण, ते पण नाहीये. आणि सगळे बोलतात की कुठेच अवेलेबल नाही. असं काय झालं, कुठेच अवेलेबल नाही? एवढी काय तुटवडा पडलाय? तुला घ्यायचंय ना? हा ना, स्ट्रगलच संपत नाही. कुठली गोष्ट घ्यायची आता अजिबात कुठे जायचं नाही, आता घरी जायचं. कुठं कुठं बघायचं, सगळे हेच सांगतात की नाहीये नाहीये. हाय गाईज, तर आज आहे तिसरा दिवस. आज पण आम्ही निघलोय PS5 बघायला आणि विवेक पण आमच्या सोबत आलाय आज. हा ना, विवेक पण आज जॉईन झालाय. कारण की कालच तेजसचे जीजू बोलले की ते गेले होते कुठे रे, विजय सेल्स, आणि तिथे त्यांना सांगितलंय की 1-2 दिवसात करून देऊ अवेलेबल. तर मग आता तेच होप्स घेऊन चाललोय. म्हणून आम्ही परत निघलोय. आता आम्ही आज तर हिंजवाडीतच बघतोय, फक्त एकच दुकान बघणार आहे आज. काल लेणी किती फोन लावले, 30 लोकांना फोन लावले आणि लोक महाग पण विकतायत आता. एका ठिकाणी अवेलेबल आहे विवेक, मुंबईला आहे. तो 66,000ला देतोय आणि एक कोणी 70,000ला पण देतोय ना. एक 70ला देतोय आणि एक 66. डिस्क वाला 70ला का 75ला देतोय आणि नॉर्मल वाला 66ला देतोय, म्हणजे डिजिटल एडिशन. काय रे, झालं का? एक पीस दाखवतोय कुठेतरी, त्याच्यावरनं भांडणं चालू आहे. कोणाची? 2-3 स्टोअर मध्ये. आता नाही, यांच्याकडे 1 आठवड्यात येईल म्हणतात. सगळ्या इंडियात नाहीये. कॉल केले, मी कॉल केले. मला जर वाटलं की कुठे मिळतोय PS5 तर आम्हाला सांगा, आम्ही हा ब्लॉग आत्ताच पोस्ट करतो. तर तुम्हाला वाटलं की हा इथे मिळू शकतो ह्यांना PS5 तर आम्हाला लगेच सांगा, आम्ही खूप शोधतोय. कुठे चालणार रे? कुठे निघलाय? थोडंसं प्लॅन मध्ये चेंज आहे. PS5 घ्यायला आपण चाललोय मुंबईला. गाईज ऑफिस साठी निघलो होतो, याला कॉल आला, एवढ्या लोकांना फोन करून ठेवलाय. ते बोलताय आलाय PS5 तर येऊन घेऊन जा. आणि यांना मुंबईला जायचंय PS5 साठी, माझं ऑफिस सोडून. स्वतःनी तर सुट्टीच टाकून ठेवली आहे. कुंकू बघा, वट पौर्णिमा झाली आहे. काय देऊ, बॅग माझ्याकडेच राहू दे. आणि आता आम्ही निघलोय. वट पौर्णिमेचा ब्लॉग मी नाही शूट केला गाईज, तुम्ही फक्त रील बघू शकता. 1,000चं रिचार्ज मारावं लागेल, 1,000-1,200. एवढा? अरे मुंबईचा टोल मोठा आहे भाई. माहित नाही, मुंबईला जायलाच किती खर्च येणार आहे. पण PS5 आम्हाला स्वस्त भेटतोय, म्हणजे ओरिजिनल प्राइसला भेटतो, स्वस्त नाही भेटत आहे. ओरिजिनल प्राइसला. इथे लोक सगळे एक्स्ट्रा प्राइसला विकतात.
मग ठीक आहे, ओरिजिनल प्राइसला PS5 घ्यायचा आणि बाकी पैसे जाण्यासाठी घालवायचे, असं याचा व्ह्यू आहे. बघा गाडीचा स्पीड किती झाला इथंच. ते तिकडून जायचं ना आपण कुठून तरी. नवीन मिसिंग road लिंक झाला. लागेल का नाही आय डोंट नो. ते टाकले बघू ना त्यांनी किती महिन्यापासून कंपनी जॉईन केली होती आपण, 2-3 ना. एक पण सुट्टी नाही टाकली आणि आज याला बरोबर वाटलं की आज सुट्टी आज टाकली सुट्टी पाहिजे. टाकावी मला असं वाटत होतं, कारण 3 दिवसापासून मी असा वेड्यासारखा मागे लागलो होतो की कुठेच मिळेल. सगळेजण फोन केले सर नाही. मी आज सुद्धा फोन केले होते. आज पण सगळे म्हटले सर अजूनही स्टॉकची काही हे नाही दिली, पण मला अचानक सोनीचा फोन आला आणि मी याला काल इतकी चिडचिड केली, याला म्हटलं आता अजिबात PS5 नाद नाही करायचं, घ्यायचंच नाही. नुसतं काय? फोन करत राहायचा. पण याचं नशीब बघा ना कसं Luckily मिळालं लागलं. एकदम मजा आ गया. बघू आता त्याला ऍडव्हान्स पण पाठवलाय मी. पण आता लेट सी तिथे कधी पोहोचतो. हा पोहोचून जाऊ, पण त्याने आपल्यासाठीच ठेवलाय. हा त्याला ठेवायला तर लावलेलं आहे. What a view. Wow. एवढं भारी वातावरण कसं काय रे आज. There is a Lonavala. ए बाबा लोणावळा नको बोलू. काय झालं हे? उलटं करणार, मिसिंग लिंक चालू झाली. उलटंच आहे. बस बाकी आहे. वी आर जस्ट रीचिंग. 1 तास दूर आहे आपण PS5 पासून. ए वाव, वाव. तीच छान आहे. भारी. हे ऍक्च्युली फोटो मध्ये दिसतं त्यापेक्षा लय भारी. एकदम प्लीजंट वाटतं. अजून एक टर्नला पुढे रिटर्न पण आहे आपलं. ठीक आहे, अपोजिट रोड. अपोजिट रोडला रिटर्न आहे. का गाडी ॲव्हरेज क्यों नहीं दे रही है स्कोडा एवरेज? दे तो रही है. 18 का एवरेज किती आहे भाई? 40 दिलेलं 40 इकडे आणची. चल तिकडे काम चालू आहे. 18. त्याची सेम कोणीतरी भेटलो. हे पण ब्लॉगिंग करताय गाईज. आम्ही आलोय आणि हे आहे तेजसचं सैनी सायंचल, पण आम्हाला पार्किंग तर अजिबात नाही मिळत आहे. मला जागा भेटली फायनली पार्किंग मध्येच डायरेक्टली. ते आहे सोनीच्या समोर. हा बस, शॉप समोरच भेटली जागा. हा ना. हे का आला का तुझा PS5? गाईज मी रिमोट घेतलाय पिंक कलरचा. आहे का जागा? ह्याला कोण सीट बेल्ट लावतं? हा मेंबर आहे ना तो. माझा रिमोट मेंबर नाही म्हणजे. त्याला कसं ठेवायचं? हा ना. काय जात आम्ही घरी रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे. बघ याचा लाईट, दुकानात बघ कसं चमकवला. कसं चमकवतो लाईट. कोण रे? ट्रकवाला. एवढं ब्युटिफुल वेदर झालेलं आहे आणि आम्ही घरी निघालोय. आता लोणावळा तर प्रॉपर दिसणार नाही कारण मिसिंग लिंक लोणावळा. चला चाललाय. कोणता? आता घरी जाऊन PS चं अनबॉक्सिंग होईल. हा ते एक छोटस रील काढायचं ट्राय करेल मी. हा व्लॉग इथे सेंड करतोय. ब्लॉग तिथे सेंड होईल. त्याची एक रील काढायला बघू आपण. हा रील तर काढू. सपने रे. ठीक आहे. चला बाय बाय. बाय गाईज.